बोला काय हो? बाबासाहेबांची जयंती आहे. 2015 रोजी साली हिंदू मिलच्या स्मारकाचा आंतरराष्ट्रीय दर्जा स्मारक उभारण्यासाठी भूमिपूजनाचा सोहळा झालेला. आज 2026 मध्ये होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल किंवा अरबी सागरातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, या देशातल्या दोन्ही प्रमुख महानायकांचं स्मारक महाराष्ट्रामध्ये अद्याप उभं राहू शकते. कारण काही देतील, पण जर या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारक सरकार उभं करू शकत नसेल, तर या सरकारला या दोन्ही विभूतींची नावं घेण्याचाच अधिकार नाही. हिंदू मिलच्या स्मारकासाठी फार मोठा संघर्ष झाला. लोक रस्त्यावर उतरले. तेव्हा कुठे सरकारनं 2015 साली त्या संदर्भातली भूमिका घेतली आणि प्रत्येक वेळेला तारखांवर तारखा दिल्या जातात. एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं पाहिजे की महाराष्ट्रातलं अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कधी होईल आणि हिंदू मिलमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी पूर्ण. या सरकारला खेळांची मैदानं ताब्यात घेऊन ती बिल्डरांना विकून त्यावर 5 स्टार हॉटेल्स आणि मॉल्स बनवण्याच्या योजना तातडीनं पुढे नेत आहेत. पण डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक, महामानवांचं स्मारक, छत्रपती शिवरायांचं स्मारक पूर्ण करता येत नाही. आखाती युद्धाचा आणि स्मारकाचा संबंध काय? म्हणजे आखाती युद्ध जे आहे हे आता साधारण 35 दिवसापूर्वी सुरू झालं. तुम्ही 35 दिवसापूर्वी सुरू झालेल्या आखाती युद्धाचं खापर स्मारक पूर्ण होत नाही त्या संदर्भात कसं काय फोडू शकतं? नरेंद्र मोदीने सांगितलं आखाती युद्धाचा भारतावरती काही परिणाम होणार नाही. तरी फडणवीस असं कसं काय? फडणवीस मोदींचा अपमान करतायत. आखाती युद्धाचा भारताच्या जनजीवनावरती, कामकाजावरती काही परिणाम होणार नाही हे जर देशाचे प्रधानमंत्री सांगतायत, मग आखाती युद्धाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कसं काय थांबू शकतं? कठीण आहे. त्यासोबत तुम्ही एक पत्र लिहिलं आहे विदर्भातल्या एका खाणीच्या संदर्भातले लॉईड खाणी आहे. नाही, असं असंख्य खाणी. प्रदूष विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं खाण उद्योगानं उत्पात माजवलेला आहे. 4 दिवसापूर्वी माझ्याकडे एटापल्ली तालुक्यात असंख्य राजकीय सामाजिक कार्यकर्ते आले आणि त्यांनी त्यांची वेदना मला सांगितली की ही जी लॉईड स्टील नावाची कंपनी आहे ही भारतीय जनता पक्षाची जणू काय भागीदार असल्याच्या पद्धतीने तिथे उत्पात मागवतात. पाण्याचे झरे, तलाव याच्यामध्ये खनिज मिश्रित संपूर्ण केमिकल जात आहे. लोकांना प्यायला पाणी नाही. इथे जो चिखल झालेला आहे त्याच्यामध्ये गुरं अडकून मरतायत. त्यात 7 गायी मेल्या, गोमाता. त्यानंतर शेतीचं नुकसान होतंय मोठ्या प्रमाणामध्ये आणि संपूर्ण प्रशासन हे विकलं गेलं असल्यामुळे या खाणींच्या ज्या मालकांच्या तक्रारी कोणी घ्यायला तयार नाही. त्याचं कारण हे जे उद्योग आहेत या उद्योगांनी सत्ताधारी पक्षांना मोठ्या मोठ्या देणग्या दिलेल्या आहेत आणि इतर राजकीय पक्ष त्यांच्या पेरोलवर आहेत. माझी मागणी आहे की ताबडतोब त्यांचा परवाना रद्द केला पाहिजे. कुठे आहे तुमचं पर्यावरण मंत्रालय, पर्यावरण खातं? सांगा ना मला.
झाडं तोडली जात आहेत त्या भागामध्ये खाण उद्योगाच्या नावाखाली. तुम्ही जो नक्षलवाद संपवलेला आहे असं म्हणताय, तो का या खाण उद्योगाला मोकळं रान देण्यासाठी, खाण उद्योगासाठी नक्षलवाद संपवला की जनतेसाठी संपवला? नक्षलवाद्यांचा त्रास हा अशाच उद्योगांना होता जे जनतेच्या छातीवर बसून असे उद्योग निर्माण करत होते. त्यांचं आणि या लोकांचं भांडण होतं. आता जर तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना जर खरोखर शेतकऱ्यांची, सामान्य जनतेच्या स्वच्छ पाण्यासंदर्भात काही जाणीव असेल तर त्यांनी अशा प्रकारचे पाणी गढूळ करणारे, पाणी विषारी करणारे, शेत जमिनी खतम करणारे जे उद्योग आहेत त्या संदर्भात कठोर भूमिका घ्यायला पाहिजे. एका उद्योगाकडून देणग्या घेऊ नका ना, जनतेला वाचवा. दिवंगत आशा भोसले यांनी आणि दुसरा अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे कशा पद्धतीनं अशा उद्योगांसाठी सरकार पायगडा आहे. एकनाथ शिंदे डेप्युटी सीएम बरं का, यांनी जे नवीन धोरण काय इंटिग्रेटेड स्पोर्ट्स पॉलिसीच्या नावाखाली मुंबईसह महाराष्ट्रातली प्लेग्राऊंड्स, मुलांना खेळण्यासाठी जे प्लेग्राऊंड्स आहेत त्या प्लेग्राऊंड्समध्ये 30 ते 40% जागा बिल्डरांना देणार. हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स, मॉल्स, क्लब्स असे निर्माण करणार आणि मग त्यातून हजारो कोटी रुपये जमा करणार आणि ते परत आमदार खासदार विकत घ्यायला लावणार. मुलांची प्लेग्राऊंड खायची वेळ आली का तुमच्यावरती? काय करतात देवेंद्र फडणवीस? मुलांच्या मैदानावर तुम्ही आता डोळा ठेवताय? काय चाललंय का या राज्यामध्ये? आज तुम्ही मुलांचे प्लेग्राऊंड म्हणजे खेळायची आणि मनोरंजनासाठी राखीव ठेवलेल्या जागा घेताय. म्हणजे आमच्या शिवाजी पार्कला तुम्ही 5 स्टार हॉटेल बांधणार? राज ठाकरेंच्या घरासमोर, वीर सावरकरांच्या स्मारकासमोर, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर, जिथे संयुक्त महाराष्ट्राचं मुहूर्तमेढ रोवली त्या शिवतीर्थावरती सुद्धा प्लेग्राऊंडच आहे म्हटलं तर. मग तुम्ही एकनाथ शिंदे तिकडल्या 30% जागेवरती कोणत्या 5 स्टारच्या मालकाला, कोण त्यांच्या तो ठाण्यातला आहे ना एक बिल्डर, कोणती त्यांचा पार्टनर, काय त्याचं नाव, आशर लोढा, यांना तुम्ही शिवतीर्थावरती 30% जागा 5 स्टार हॉटेल देणार आहेत? आझाद मैदान 5 स्टार हॉटेल बांधणार आहात? परळचं कामगार मैदान, नरे पार्क, जांभोरी मैदान, इकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पार्टनरशिप मध्ये 5 स्टार हॉटेल बांधणार आहेत. कुपरेज मैदान, कुपरेज, ठाण्याचं सेंट्रल मैदान, गावदेवी मैदान, काय सांगा ना. उद्या वानखेडे स्टेडियम मध्ये सुद्धा जागा जास्त आहे म्हणून 5 स्टार हॉटेल बांधतील हो. त्याच्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाहीतर या महाराष्ट्रातल्या मुलांना आणि पालकांना मैदान वाचवण्यासाठी तुम्हाला किती खायचं आहे, किती खाणार आहात तुम्ही आणि कुठे घेऊन जाणार आहात तुम्ही, कशा करता चाललंय सगळे? तुम्ही आता मुलांच्या मैदानापर्यंत आलेला प्लेग्राऊंड, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. प्रधानमंत्र्यांचं न खाऊंगा न खाणे दूंगा हे धोरण महाराष्ट्रात लागू नाही असं दिसतंय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मिळून खात आहेत. हे मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय. जे सुरजागडच्या खाणी संदर्भात मी आता बोललो तेच मी इथे बोलतोय. ही कसली पॉलिसी आहे, कसलं धोरण आहे, काय आहे? उद्या माझ्या घरासमोर लहानसं हे आहे, जागा आहे, हेही घेतील नाही म्हणजे इथे 5 स्टार बांधा. बरोबर नाही. आता आपण जो पंचतारांकित हॉटेलचा मुद्दा मांडला, जे निर्णय तातडीने घेतला असं आपण म्हणतोय, आणि त्यातच दुसरीकडे दिवंगत आशा भोसले यांनी हयातीमध्ये मुंबईत संगीत अकादमी सुरू होण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. हे आता मृत्यूनंतर होईल. आता आपल्या देशामध्ये एक प्रथा आहे, जिवंतपणे गायीची पूजा करायची नाही, मृत्यूनंतर अंत्ययात्रा काढायची आणि घोषणा करायची. लता दीदीच्या बाबतीत तेच झालं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावानं एक संगीत विद्यापीठ सुरू केलं. आशाताईंच्या मृत्यूनंतर आता त्यांना कदाचित भारतरत्न सुद्धा देतील मृत्यूनंतर.
अत्यंत निर्दय आणि निर्घृण सरकार आहे. यांना कसली कला, संस्कृती आणि संस्काराची काही यांना जाणीव नाहीये. त्याचा एक विषय होता की अशोक खरात प्रकरणात अंजली दमानिया रोज नवे खळबळजनक खुलासे करता आहेत. याआधी सीडीआर त्यांनी जाहीर केला आणि त्यामुळे खळबळ माजली होती. अनेकांची नावं त्यात होती आणि मुख्यमंत्र्यांनी म्हटलंही की हा सीडीआर त्यांच्यापर्यंत कसा आला याची आपण चौकशी करू. आता आणखी त्यांनी एक इशारा दिलाय. उद्या त्या पत्रकार परिषद घेत आहेत ज्यात अनेक IAS, IPS शासकीय अधिकारी जे प्रमोशन संदर्भात होते, आणखी काही व्यवहारासंदर्भात होते आणि अनेक मोठे राजकीय नेते ज्यांचा अशोक खरात यांच्याशी कसा संबंध आहे, अशोक खरात यांना कसा राजाश्रय मिळाला याचा पत्रकार चांगलं आहे. परिषदेत खुलासा करणार नाही, आहेत. करू द्या ना. पण त्यांनी काही नावं जाणीवपूर्वक वगळू नये. काही नावं जाणीवपूर्वक वगळू नये. नाही त्या रिकाम्या जागा आम्हाला भराव्या लागतील जर वगळल्या गेल्या तर. त्या उत्तम काम करतायत. ठीक आहे, त्यांना मुख्यमंत्री कार्यालय योग्य मदत करत असेल, कोणाला तरी मदत केली पाहिजे. जे मुख्यमंत्र्यांना थेट करता येत नाही ते मुख्यमंत्री जर अशा माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करत असतील तर तरी सुद्धा त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण काही नावं वगळू नये एवढंच माझं म्हणणं आहे. सर, आणखी एक विषय होता की जी पंतप्रधानांची महिला आरक्षणासंदर्भात जी संकल्पना आहे ज्यात मिस कॉल दिला गेला तो आणि त्याला पाठिंबा दिला जातो, तुमच्या पक्षातून या संकल्पनेला पाठिंबा मिळताना दिसतं. याआधी प्रियांका चतुर्वेदी होत्या, नाही. काल विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पाठिंबा दिलेला आहे. पाठिंबा असं की आमच्या पक्षाचा या धोरणाला पाठिंबा आहेच ना. सगळ्याच पक्षांचा पाठिंबा आहे. फक्त ज्या पद्धतीनं डिलिमिटेशन होणार आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा करू. पण महिला आरक्षण हा विरोधाचा विषय नाहीये. पण याचं श्रेय मोदींनी घेऊ नये. इतिहास घडवण्याचा ठेका भाजपने घेतलेला नाही. इतिहास घडवणार आहोत. इतिहास घडवण्याचे ठेकेदार आहात का आपण? आपला ठेका आहे का? नाही ना. महिला आरक्षणाची पहिली मुहूर्तमेढ महाराष्ट्रामध्ये घातली गेली आहे शरद पवारांनी. शरद पवार मुख्यमंत्री असताना वारंवार मी सांगतो, महाराष्ट्र, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरं का, छत्रपती शाहू यांचा वारसा हा महिला आरक्षणासंदर्भात फार मोठा आहे. महिलांना अधिकार मिळाले पाहिजे ही या राज्याची पहिली भूमिका आहे. त्याच्यामुळे इतिहास घडवण्याचा जो ठेका आज भाजपचे लोक घेऊन फिरतायत ठेकेदारी करत, ते चुकीचं आहे. हा आमचा आत्मा आहे. तुमच्याच पक्षातील महिला नेत्यांना काय वाटतं? कारण त्यांच्या पक्षातला महिलांचा विरोध असेल. चित्रा वाघ पुष्पगुच्छ घेतात आणि तुमच्या महिला नेत्यांना जाऊन भेटू द्या. आणि आभार मानतात आणि ते फोटो येतात. भेटू द्या. काय झालं त्याच्यामध्ये? झाला एक कप चहा गेला असेल आमच्या दोघांचा. राज्यात आणखी एक SIT स्थापन झालेली आहे. 49 बड्या बिल्डरांकडनं म्हाडाचा घोटाळा झालेला आहे, म्हाडाच्या जागांसंदर्भातला. तर बावनकुळेंनी SIT स्थापन केली. त्यात सुद्धा काही बिल्डरांची नावं वगळलेली आहेत. काही बिल्डर जे भाजप धार्जिणे आहेत किंवा जे सरकारमध्ये आहेत त्यांची नावं त्यात नाही आहेत. बोलिये. सर, 3 सवाल है. एक तो नीतीश कुमार आज मुख्यमंत्री पद से इस्तीफा दे रहे हैं. दूसरा सवाल जो TMC के जो पॉलिटिकल देखते हैं, इंडिया कंपनी आईपैक के जो डायरेक्टर हैं उनको अरेस्ट किया गया है एंड चुनाव से कुछ दिन पहले. और तीसरा सवाल, सुप्रीम कोर्ट ने इंटरिम स्टे देने से मना कर दिया है जो 90 लाख वोटरों का नाम निकाला गया था. ये 3 सवाल. पहली बात है नीतीश कुमार जी का इस्तीफा मुख्यमंत्री पद का आज हो रहा है. अब राज्यसभा में आए हैं और फिर एक बार और राष्ट्रीय नेता बन गए. अब मुख्यमंत्री कौन बनेगा ये सवाल अभी भी है. कौन बनेगा? इतने दिन हो गए अब तक मुख्यमंत्री का चयन नहीं हो पा रहा है. लेकिन जरूर हम दिल्ली में नीतीश कुमार जी का स्वागत करेंगे. राज्यसभा में बैठेंगे हमारे साथ. मार्गदर्शन के तौर पर उनके तरफ हम देखेंगे. बड़े नेता है, अनुभवी नेता है. जैसे कि अब वहाँ बहुत सीनियर नेता आए हैं कि देवे गौड़ा जी पहले से है, शरद पवार जी है, अब नीतीश कुमार साहब भी आए हैं. अच्छी बात है, स्वागत करेंगे. सर, आईपैक का आईपैक का जो है आपको मालूम होगा कि ईडी ने जिस प्रकार की कार्रवाई की है वो अच्छे मन से नहीं की. चुनाव है पश्चिम बंगाल का, सब लोग चुनाव में व्यस्त हैं.
और ईडी ने सिर्फ भारतीय जनता पार्टी के जो विरोधी है उनके ऊपर एक्शन शुरू की। ये उनका हमेशा का खेल रहता है। मुझे लगता है एक बार ममता दीदी खुद इस मामले में एक्टिवली पड़ी थी और ईडी के कार्य दफ्तर में जाकर अपनी फाइल लेकर आई थी, लेकिन अब सरकार नहीं है किसी की, अब सरकार सिर्फ ज्ञानेश कुमार की चल रही है वहां। तो ये बातें होती रहेगी, आप कुछ भी करिए, पश्चिम बंगाल में जीतेगी तो ममता दीदी। सुप्रीम कोर्ट ने सर इंटरिम स्टे देने से अभी देखिए इंटरिम स्टे क्यों देगी, बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है, जो बीजेपी को चाहिए वही करेंगे ना, वही करेंगे। लेकिन वोटर्स के बारे में ये भी कहा कि जो भारत में जन्मे हैं उनको वोट देने का अधिकार, इस तरह से एक बयान भी दिया सुप्रीम कोर्ट में। तो अधिकार दीजिए ना, आप सुप्रीम कोर्ट है, आप पूरे चुनाव प्रक्रिया को स्टे देना चाहिए। अगर 90 लाख वोटर्स को वोटिंग का अधिकार नहीं मिल रहा है तो कहाँ गया संविधान का अधिकार, आप मुझे बताइए। आप सुप्रीम कोर्ट है, आपको पूरा अधिकार है। कटघरे में खड़ा करो ज्ञानेश कुमार को और पूछो क्या चल रहा है आपका। सर मैदानों के बारे में आपने सवाल उठाया कि आप हमारे महाराष्ट्र में भ्रष्टाचार की स्तर तक गिर गया है कि जो प्लेग्राउंड्स है बच्चों के, उसके ऊपर भी 5 स्टार होटल बनाने जा रहे हैं एकनाथ शिंदे और मोदी, उद्घाटन करने आएंगे। बच्चों को प्लेग्राउंड नहीं है और उसके ऊपर 5 स्टार होटल्स और मॉल्स बनाएंगे ये लोग, और मोदी बोल रहे हैं ना खाऊंगा ना खाने दूंगा। अरे ईडी की रेड्स वो आईपैक के ऊपर क्यों डाल रहे हो? इस प्रकार की जो पॉलिसी बना रहे हैं ना बिल्डरों को मदद करने के लिए, उनके ऊपर ईडी की रेड होनी चाहिए। और अगर यही पॉलिसी रहेगी कि प्लेग्राउंड फॉर मॉल्स बनाएंगे या होटल्स बनाएंगे, तो हमारा शिवाजी पार्क का जो ऐतिहासिक मैदान है वो भी एक प्लेग्राउंड है। तो क्या शिवाजी पार्क में आप 5 स्टार होटल बनाओगे? आजाद मैदान में 5 स्टार होटल बनाओगे? कुपरेज मैदान है फुटबॉल का सबसे बड़ा, वहाँ 5 स्टार होटल बनाओगे? कामगार मैदान है वहाँ भी बनाओगे? आप बताइए कहाँ बनाओगे 5 स्टार होटल आप? सर आपने पत्र लिखा है मुख्यमंत्री को, जो जिस तरह से खदान विदर्भ में जो खदान मालिक है, जिस तरह से उनका काम चल रहा है पर्यावरण का सत्यानाश करने का, लोगों का पीने का पानी खत्म करने का, मैंने सीएम साहब को लिखा है, या आपको चंदा देते हैं। वो जो लॉयड स्टील है वो बीजेपी को सबसे बड़ा चंदा देने वाली है। तो नक्सलवाद पे सवाल उठा क्या? तो नक्सलवाद आपने इसलिए खत्म किया कि ये जो खदान मालक है उनको ये सब काम करने के लिए मौका मिले। एक गोरेगाव से एक होतं ड्रग्स होतं, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.